आयुष्यात आपण अनेकदा अशा लोकांवरती आंधळा विश्वास ठेवतो ज्यांना आपण आपलं सर्वस्व मानलेलं असतं. पण जेव्हा त्याच माणसाकडून पाठीत गंजीर खुपसला जातो तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दांच्या पलीकडच्या असतात. आज तुम्हाला एक अशा पतीची गोष्ट सांगणार आहे ज्याने आपल्या पत्नीला शहरात शिकवून खूप मोठं केलं. पण त्या पत्नीने यशाच्या शिखरावर पोहोचताच त्या नवऱ्यासोबत आणि त्याच्या पवित्र प्रेमासोबत काय केलं हे ऐकून तुमचंही काळीज हेलावून निघेल. माधव एका छोट्या गावातून पुण्यात आला होता. तो तिथे एका छोट्या हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करायचा. माधव हा खूप गुणी, कष्टाळू आणि शांत स्वभावाचा होता. त्याचा विवाह गावातल्याच कीर्ती नावाच्या मुलीशी झाला. कीर्ती खूप हुशार होती आणि तिचं स्वप्न होतं की तिने फॅशन डिझायनर व्हावं. लग्न झाल्यावर माधवने कीर्तीला वचन दिलं, कीर्ती, तुझी जी काही स्वप्न आहेत ती मी पूर्ण करेन. तू फक्त अभ्यासावरती लक्ष दे. माधव दिवसरात्र हॉटेलच्या गरम किचनमध्ये शेगडीसमोर उभा राहून घाम गाळायचा आणि कष्टाचा एक एक पैसा वाचवून त्याने कीर्तीला पुण्याच्या एका नामांकित फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं. तिची महागडी फी, तिचे प्रोजेक्ट, तिचे ब्रँडेड कपडे माधवने कधीच कशाची कमतरता पडू दिली नाही. तो स्वतःचे कपडे फाटले तरी तेच वापरायचा. पण कीर्तीला शहरात कधी कमीपणा वाटू नये याची काळजी घ्यायचा. अशीच 2 वर्ष निघून गेली. कीर्तीचा कोर्स पूर्ण झाला आणि तिला शहरातल्या एका मोठ्या फॅशन हाऊसमध्ये मुख्य डिझायनर म्हणून नोकरी मिळाली. तिचा पगार हा खूप मोठा होता. आता कीर्तीचं जग बदललं होतं. ती फॅशन शो, पार्ट्या आणि मोठ्या सेलिब्रिटींसोबत उठू बसू लागली. आणि याच बदललेल्या जगण्यासोबत तिच्या मनात माधवबद्दलची जाणीव देखील बदलू लागली. तिला आता तिचा तो हॉटेलमध्ये आचारी असलेला ऑइल आणि मसाल्यांचा वास येणारा नवरा साध्या राहणीमानाचा वाटू लागला. ती मित्रांसमोर त्याची ओळख करून द्यायला देखील टाळू लागली. माधवला तिच्या वागण्यातला बदल जाणवत होता. ती आता रोज रात्री उशिरा घरी यायची. मोबाईल नेहमी सायलेंट असायचा आणि ती माधवकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायची. माधवने विचारलं तर ती चिडून म्हणायची, माधव, मी एका मोठ्या पदावर आहे. मला मीटिंग्ज असतात. तू तुझ्या त्या छोट्या हॉटेलच्या मानसिकतेतून बाहेर ये आणि मला सारखे प्रश्न विचारू नकोस. माधव बिचारा शांत बसायचा. त्याला वाटायचं की ती कामाच्या तणावात आहे. पण खरी उत्कंठा एका रात्री निर्माण झाली. एक दिवस माधवने कीर्तीच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. रात्रीचे 11 वाजले तरी कीर्ती घरी आली नव्हती. तिने फोनही उचलला नाही. शेवटी 11:30 वाजता घराबाहेर एक महागडी गाडी येऊन थांबली. माधवने खिडकीतून पाहिलं तर कीर्ती त्या गाडीतून उतरत होती आणि गाडी चालवणारा तिचा बॉस विक्रम होता. गाडीतून उतरण्यापूर्वी कीर्तीने विक्रमला घट्ट मिठी मारली. माधवच्या छातीत धडधडू लागलं. तो शांतपणे हॉलमध्ये येऊन बसला. कीर्ती आत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणताही अपराधीपणा नव्हता. माधवने विचारलं, कीर्ती, आज खूप उशीर झाला? आणि तो विक्रम? कीर्तीने मध्येच त्याला तोडलं आणि म्हणाली, माधव, मला आता या रोजच्या कटकटीचा कंटाळा आलाय. हो, मी विक्रमच्या प्रेमात आहे आणि मला तुझ्यासारख्या एका साध्या आचार्यासोबत माझं उरलेलं आयुष्य वाया घालवायचं नाही. विक्रमकडे पैसा आहे, स्टेटस आहे, जो मला पाहिजे आहे. तू माझ्यासाठी काय केलंस? फक्त माझी फी भरली ना? ते पैसे मी तुला व्याजासकट परत करेन. मला तुझ्याकडून घटस्फोट पाहिजे. माधव स्तब्ध झाला. ज्या स्त्रीसाठी त्याने स्वतःचं तारुण्य, स्वतःचे कष्ट, स्वतःची स्वप्ने पणाला लावली, ती स्त्री आज त्याच्या प्रेमाची किंमत पैशामध्ये करत होती. माधवच्या डोळ्यातून एकही अश्रू आला नाही. त्याचा तो शांत चेहरा पाहून कीर्तीला वाटलं की त्याला काहीच फरक पडत नाही. माधव अत्यंत संथ आवाजात म्हणाला, कीर्ती, तुला पैशाचं आणि स्टेटसचं इतकं वेड लागलंय की तुला माणसाची किंमत कळेनाशी झाली. तुला माझ्यासोबत राहायचं नाही आहे ना? ठीक आहे, मी तुला अडवणार नाही. उद्या सकाळी मी घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही करेन. पण आज
मी खूप प्रेमाने तुझ्यासाठी जेवण बनवलंय. आपल्या संसाराचा शेवटचा दिवस म्हणून आजचा शेवटचा घास माझ्यासोबत घेणार का? कीर्तीला वाटलं की चला, एकदाचं हे प्रकरण मिटतंय म्हणून ती डायनिंग टेबलवर बसली. माधवने स्वतः तिच्या ताटामध्ये जेवण वाढलं. कीर्तीने पहिला घास घेतला आणि जेवण तोंडात टाकताच ती थुंकली. ते जेवण अत्यंत कडू होतं, जणू त्यात कोणीतरी विष कालवलं होतं. कीर्ती घाबरून ओरडली, माधव, हे काय आहे? तू जेवणात विष टाकलंयस का? तू मला मारण्याचा प्रयत्न करतोयस? मी आता पोलिसांना फोन करते. माधव शांतपणे तिथेच खुर्चीवर बसला. त्याने टेबलवर त्याचा मोबाईल ठेवला. त्या मोबाईलचा सायलेंट कॅमेरा ऑन होता आणि स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले होत होता. माधव म्हणाला, कीर्ती, जेवणात विष नाही, ती कारल्याची चटणी आहे, जी तुला कधीच आवडत नव्हती. पण तुझ्या मनामध्ये जे विष कालवलं गेले ना, ते बघायचं असेल तर या मोबाईलमधला व्हिडिओ बघ. कीर्तीने थरथरत्या हाताने तो मोबाईल घेतला. त्या व्हिडिओमध्ये तिचा बॉस विक्रम आणि त्याची पत्नी बोलत होते. हा व्हिडिओ एका हिडन कॅमेऱ्याचा होता, जो विक्रमच्याच ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याने बनवला होता, जो की माधवचा मित्र होता. त्या व्हिडिओमध्ये विक्रम त्याच्या मित्राला हसत हसत सांगत होता, अरे, ती कीर्ती मूर्ख आहे. तिला वाटतंय की मी तिच्यावरती प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करणार आहे. मी तिचा वापर फक्त आपल्या नवीन फॅशन प्रोजेक्टचे डिझाईन चोरण्यासाठी करतोय. एकदा का पुढच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय फॅशन शो झाला आणि डिझाईन्स माझ्या नावावर रजिस्टर झाले की मी तिला कंपनीतून हाकलून देईन. तिच्यासारख्या गावाकडच्या मुलींना शहराची थोडी हवा दाखवली की त्या स्वतःच्या नवऱ्यालाही सोडायला तयार होतात. तो व्हिडिओ पाहून कीर्तीच्या डोक्यावरती जणू वीज कोसळली. तिचा श्वास रोखला गेला. ज्या विक्रमसाठी तिने आपल्या देवासारख्या नवऱ्याला सोडलं, तो विक्रम तिच्या करिअरचा आणि इज्जतीचा बाजार मांडायला बसला होता. कीर्ती रडत रडत माधवच्या पाया पडली. माधव, मला माफ कर. माझं चुकलं. मी पैशाच्या आंधळेपणात वाहून गेले. मला वाचव माधव. तो विक्रम मला उद्ध्वस्त करेल. माधव उठला. त्याने कीर्तीचा हात आपल्या पायावरून बाजूला केला. त्याच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त शून्य भावना होत्या. माधव म्हणाला, कीर्ती, जेव्हा तू विक्रमला मिठी मारून माझ्या गरिबीची लायकी काढत होतीस, तेव्हाच या माधवचा अंत झाला होता. मी तुला वाचवण्यासाठी तो व्हिडिओ आणला नव्हता, तर तुला तुझा खोटा आरसा दाखवण्यासाठी तो व्हिडिओ आणला होता. विक्रम तुला काय उद्ध्वस्त करणार? तू स्वतःला उद्ध्वस्त केलं आहेस. माधवने टेबलवरून घटस्फोटाचे कागदपत्र घेतले, त्यावर स्वतःची सही केली आणि ती कागद कीर्तीच्या समोर ठेवले. तो त्याची एक छोटी पिशवी घेऊन घराबाहेर पडला. त्याने मागे वळून देखील पाहिलं नाही. त्यानंतरच्या एका आठवड्यात विक्रमने कीर्तीचे सगळे डिझाईन्स स्वतःच्या नावावरती केले आणि तिला कंपनीतून अपमानित करून हाकलून दिले. समाजात तिची फसवणूक झाल्याची बदनामी झाली. ती पूर्णपणे रस्त्यावर आली. तिने माधवला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण माधव पुण्यातून कायमचा निघून गेला होता. तो गावाकडे जाऊन आपल्या साध्या आयुष्यात आनंदाने राहू लागला होता. पण कीर्तीच्या आयुष्यात आता फक्त पश्चातापाचा अंधार उरला होता. ही गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते. यश, पैसा आणि स्टेटस या गोष्टी आज आहेत, उद्या बदलतील. पण तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहणारा, तुमच्या सुखासाठी स्वतःचा घाम गाळणारा जोडीदार जर तुम्ही गमावला, तर आयुष्यात पुन्हा कधीच तुम्हाला हक्काचं सुख मिळणार नाही. चमकणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सोनं समजण्याची चूक कधीच करू नका. जर ही गोष्ट मनाला लागली असेल तर नक्की विचार करा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या.